युवा काँग्रेसची पदयात्रा मुंबईमध्ये दाखल झाली आहे। काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। विविध मुद्द्यांवरून विधान भवनाला घेराव करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे। दरम्यान 15 ते 19 मार्च दरम्यान युवा काँग्रेसकडून आंदोलन केलं जातंय। तर युवा काँग्रेसची ही पदयात्रा 15 तारखेपासून निघालेली होती आणि आता ही पदयात्रा मुंबईमध्ये पोहोचलेली आहे। युवा काँग्रेसचा हा आक्रोश मोर्चा पुण्यामधून या मोर्चाला सुरुवात झालेली होती। युवा काँग्रेसचे कार्यकर्ते 15 तारखेपासून मुंबईकडे निघाले होते। काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर आता कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। युवा काँग्रेसची ही पदयात्रा मुंबईत दाखल झाली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसी यांच्याकडे। प्रदीप, युवा काँग्रेसचं आंदोलन आता मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा। बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय की हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिप जे आहेत आपण पाहतोय की काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। मात्र पोलिसांनी हा सगळा बंदोबस्त जो आहे तो काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी लावलेला आहे। ज्यावेळेस कदाचित हा मोर्चा विधान भवनाच्या दिशेने निघेल त्यावेळेस गेट जे आहे ते कदाचित पोलिसांकडून याच ठिकाणी बंद केलं जाऊ शकतं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा सगळा तगडा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतो। काही वेळापूर्वी काँग्रेसचे नेते नाना पटोले हे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी आलेले होते। आपण पाहतोय की बॅरिकेडिंग करून आता हे संपूर्ण गेट जे आहे ते आता बंद करायला सुरुवात झालेली आहे। कदाचित थोड्या वेळानंतर पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते याच ठिकाणी अडवलं जाऊ शकतं। मात्र बेरोजगारी असेल त्याचबरोबर राज्यातले वेगवेगळे प्रश्न घेऊन ही सगळी युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा जी आहे ती विधान भवनावरती धडकणार होती। मात्र सध्या पण पोलिसांनी ज्या ठिकाणाहून काँग्रेस कार्यालयातून मोर्चा खरं तर बाहेर पडणार आहे तेच गेट आता पोलिसांनी बॅरिकेडिंग करून बंद केलेलं आहे। या मोर्चाला सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मात्र थोड्या वेळानंतर काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते खरं तर विधान भवनाच्या दिशेने जातात का हे पाहणं महत्त्वाचं असतं। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांकडून हे मुख्य जे खरं तर आक्रोश मोर्चा ज्या ठिकाणाहून बाहेर पडणार आहे त्याच ठिकाणी आता बॅरिकेडिंग करायला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळानंतर हा मोर्चा जो आहे तो काँग्रेस नक्कीच धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर मुंबईमध्ये आता युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा